जर एल बरोबर 10, F1 बरोबर 70, F0 बरोबर 58, F2 बरोबर 42, H बरोबर 2 असेल तर सूत्राचा वापर करून बहुलक काढा. आपल्याला सूत्राचा वापर करून बहुलक शोधायचा आहे. सर्वात अगोदर आपण काय करूयात, ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती लिहून घेऊयात. तर एलची किंमत आपल्याकडे आहे 10, F1 ची किंमत आहे 70, F0 ची किंमत आहे 58, F2 ची किंमत आहे 42 आणि H आहे 2. सर्व किमती आपण लिहून घेतल्या. आता आपण सूत्र लिहून घेऊयात. तर सूत्र लिहायचं आहे बहुलक बरोबर एल अधिक कंसामध्ये F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 कंस पूर्ण गुणिले H. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करूयात, सर्व ज्या किमती आहेत त्या किमती भरून घेऊयात. तर एलची किंमत आपल्याकडे आहे 10 अधिक कंसामध्ये F1 ची किंमत आहे 70 वजा F0 ची किंमत आहे 58 छेद 2 गुणिले F1 ची किंमत आहे 70 वजा F0 ची किंमत आहे 58 वजा F2 ची किंमत आहे 42. त्यानंतर हा कंस पूर्ण गुणिले H ची किंमत आहे 2. आता आपण सरळ रूप देऊयात. तर हे 10 जसेच्या तसे आले अधिक कंसामध्ये सरळ रूप देताना काय होईल, तर अंशाच्या ठिकाणी जी वजाबाकी आहे ती आहे 70 वजा 58. ही जर वजाबाकी केली तर उत्तर आलं 12 छेद 2 गुणिले 70 उत्तर आलं 140. आणि आता पुढे वजा 58 वजा 42. दोन्ही संख्यांची जी चिन्ह आहेत ती समान आहेत, त्यामुळे समान चिन्ह समोर येईल आणि दोन्ही संख्यांची बेरीज होईल. 58 आणि 42 यांची बेरीज केली, उत्तर आलं 100 आणि वजाचं चिन्ह, त्यामुळे हे आले वजा 100 कंस पूर्ण गुणिले 2 बरोबरचं चिन्ह. हे 10 जसंच्या तसे आले अधिक 12 देखील जसंच्या तसे आले छेद 140 वजा 100 उत्तर आलं 40 गुणिले 2. त्यानंतर आता इथे आपण संक्षिप्त रूप देऊयात. तर 4 त्रिक 12 आणि 4 दाहे 40. तर इथे आपण 4 ने भाग दिल्यानंतर 3/10 उत्तर आलं. आता पुढे काय होईल, तर हे 10 जसेच्या तसे आले अधिक 3 दुणे 6 छेद 10. त्यानंतर बाजूला लिहून घेऊयात बरोबरचं चिन्ह 10 अधिक 6/10. हा जर भागाकार केला तर उत्तर येते 0.6. आता त्यानंतर ही बेरीज करायची आहे. तर बेरीज किती येईल, तर 10 अधिक 0.6 उत्तर आलं 10.6. तर हा आपल्याला काय मिळाला, बहुलक मिळाला. तर इथे लिहून घ्यायचं बहुलक. आता हे जे उत्तर मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करून घ्यायचं. तर किमती दिल्यानंतर आपल्याला बहुलक शोधायचा होता. आपण सूत्राचा वापर केला आणि बहुलक शोधून घेतला.